नवी मुंबईमध्ये मेघालय हाऊस उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूखंड हस्तांतरित करण्यात आलाय। सिडको मार्फत मेघालय सरकारला हा भूखंड हस्तांतरित करण्यात आलाय। खारघरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा भूखंड हस्तांतरित करण्यात आलेला आहे। यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे देखील उपस्थित होते। यहाँ पर ये मेघालय भवन बनाने का निर्णय लिया। चूंकि पहला भवन छोटा भी पड़ता था, अब जरूरतें भी बढ़ी है, इसलिए एक बहुत अच्छा एक भव्य भवन बने और मेघालय से आने वाले हमारे स्टूडेंट्स है, मेघालय से आने वाले हमारे आर्टिस्ट है, हेल्थ केयर के लिए यहाँ पर आने वाले हमारे पेशेंट्स है, उनके रिश्तेदार है, उन सभी को एक उनके हक की जगह यहाँ पर प्राप्त हो। इस प्रकार का जो आपकी ये जो सोच है उसका हम स्वागत करते हैं और इसीलिए हमने तय किया कि इस प्रकार की भूमि आपको अवेलेबल करके दी जाए। मीरा भाईंदरच्या प्रभाग 12 मधील अनेकांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। महापौर डिंपल मेहता आणि स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांचा हा मतदारसंघ आहे। मीरा भाईंदर पालिकेसाठी 500 कोटींच्या कर्जाची मागणी करण्यात आली। आमदार नरेंद्र मेहतांकडून रस्त्यांच्या कामांसाठी कर्जाची मागणी करण्यात आली। 500 कोटींच्या कर्जावरून शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। कर्जासाठी महापालिकेच्या मालमत्ता 30 वर्षांसाठी गहाण ठेवण्यात येणार असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय। 500 कोटी रुपये हे सिमेंट रोड बनवण्यासाठी शासनाने मीरा भाईंदरच्या मागणीवर कर्ज मंजूर केलं। त्याप्रमाणे टेंडर काढले गेले। आता तो कर्ज बँकेने मंजूर केलं, त्याला अंतिम मान्यता शासनाची लागते। गेल्या अनेक महिन्यापासून ती फाईल शासना टेबलवर आहे, परंतु शिवसेनाने जाणून बुजून ती फाईल दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सही करत नाही। इकडे जनता त्रस्त आहे। आमच्या मीरा भाईंदरच्या रस्त्याची दखल शासनाने घ्यावी आणि आमचा जो कर्ज मंजूर झालाय त्या बँकेला कर्ज घेण्यासाठी आपली संमती लागते ती द्यावी, नाहीतर आमचं आंदोलन चालू राहील। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर ती परवानगी दिली तर सोन्यावर पिवळं आहे, परंतु ही कर्ज फेडण्याची महापालिकेची क्षमता आहे का? आधी 210 कोटी रुपयाचं कर्ज महापालिकेकडे आहे आणि अजून तुम्ही 500 कोटी रुपये कर्ज मागता आणि कर्ज मागत असताना महापालिकेच्या तुमच्या मालमत्ता ह्या तुम्ही गहाण ठेवणार आहात। म्हणजे मीरा भाईंदर महापालिका गहाण ठेवून तुम्ही 500 कोटी रुपये काढणार आणि 30 वर्षे ही महापालिका गहाण ठेवून तुम्ही जी रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहे त्या कामांसाठी कर्ज घ्याल तर ते कितपत योग्य आहे? आणि त्यामुळे हा प्रश्न मी राज्य शासनाला सुद्धा विचारलेला आहे।